पण ही समस्या नेमकी काय होती? ब्रेटन वुड्स व्यवस्थेनुसार अमेरिकेला प्रत्येक $35 बदल्यात 1 औंस सोनं देण्याची हमी द्यावी लागत होती. सुरुवातीला ही व्यवस्था व्यवस्थित चालली, पण जसा जसा जागतिक व्यापार वाढू लागला तसं तसे जगभरात फिरणाऱ्या डॉलरचं प्रमाणही वाढत गेलं. अमेरिका अनेक देशांमध्ये गुंतवणूक करत होती, व्हिएतनाम युद्धावर प्रचंड खर्च करत होती, सरकारी खर्चही वाढत होता. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेने मोठ्या प्रमाणात डॉलर छापायला सुरुवात केली. पण एक समस्या होती. छापले जाणारे डॉलर वाढत होते, मात्र त्यामागे असलेला सोन्याचा साठा त्या वेगाने वाढत नव्हता. ही गोष्ट काही देशांच्या लक्षात आली. विशेषतः फ्रान्स सारख्या देशांनी अमेरिकेकडे असलेले डॉलर परत देऊन त्या बदल्यात सोन्याची मागणी करण्यास सुरुवात केली. जर सर्व देशांनी एकाच वेळी ही मागणी केली असती तर अमेरिकेकडे पुरेसं सोनं उरलं नसतं. अमेरिकेसमोर मोठं संकट उभं राहिलं होतं. आणि मग 15 ऑगस्ट 1971 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी दूरदर्शनवर एक ऐतिहासिक घोषणा केली. आतापासून अमेरिकन डॉलरच्या बदल्यात सोनं दिलं जाणार नाही. या एका निर्णयाने ब्रेटन वुड्स व्यवस्था संपुष्टात आली. अनेकांना वाटलं आता डॉलरचं महत्त्व संपेल, कारण आता त्यामागे सोन्याची हमीच उरली नव्हती. पण घडलं अगदी उलट. डॉलर कोसळला नाही, उलट तो आणखी मजबूत होत गेला. याचं कारण फक्त अमेरिकेची ताकद नव्हती, तर संपूर्ण जगाचा विश्वास होता. अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, मजबूत बँकिंग व्यवस्था होती आणि जगातील सर्वात मोठी वित्तीय बाजारपेठही अमेरिकेकडेच होती. गुंतवणूकदारांना विश्वास होता की दीर्घ काळासाठी अमेरिकन अर्थव्यवस्था स्थिर राहील. पण डॉलरला खरी जागतिक ताकद मिळाली ती आणखी एका कारणामुळे, आणि ते कारण होतं तेल. जगातील जवळपास प्रत्येक देशाला तेलाची गरज असते. कार, विमान, उद्योग, वीज निर्मिती सर्वच गोष्टींसाठी तेल अत्यावश्यक आहे. 1970च्या दशकात अशी व्यवस्था निर्माण झाली की आंतरराष्ट्रीय बाजारात बहुतांश कच्च्या तेलाची खरेदी विक्री अमेरिकन डॉलरमध्येच होऊ लागली. याचा अर्थ भारताला तेल विकत घ्यायचं असेल, जपानला तेल विकत घ्यायचं असेल किंवा ब्राझीलला, तर सर्वप्रथम त्यांच्याकडे अमेरिकन डॉलर असणं आवश्यक होतं. आणि इथूनच डॉलर आणि त्याचबरोबर अमेरिकेची ताकदही. आज जगातील बहुतांश देश आपल्या परकीय चलन साठ्यात अमेरिकन डॉलर ठेवतात, कारण आंतरराष्ट्रीय व्यापार करताना, आर्थिक संकटाच्या काळात आणि परदेशातून वस्तू आयात करताना डॉलर सर्वाधिक स्वीकारलं जाणारं चलन आहे. यामुळे अमेरिकेला एक असा फायदा मिळतो जो इतर बहुतांश देशांना मिळत नाही. समजा अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर खर्च करायचा आहे, तर ती अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्स जारी करते. जगभरातील सरकारं, मोठ्या बँका आणि गुंतवणूकदार हे बॉन्ड्स मोठ्या प्रमाणावर विकत घेतात, कारण त्यांना अजूनही अमेरिकन अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे. यामुळे अमेरिकेला तुलनेने कमी व्याजदरात मोठ्या प्रमाणात कर्ज उभं करता येतं. हा एक असा आर्थिक फायदा आहे जो डॉलरच्या जागतिक वर्चस्वामुळे अमेरिकेला मिळतो. पण याचा अर्थ असा नाही की डॉलरचं स्थान कधीच बदलणार नाही. गेल्या काही वर्षात भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि इतर काही देश आपापल्या स्थानिक चलनांमध्ये व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागचा उद्देश एकच आहे, अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करणं. मात्र हा बदल एका दिवसात होणारा नाही, कारण डॉलरचं सामर्थ्य केवळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमुळे नाही, तर जगभरातील गुंतवणूकदारांचा विश्वास, अमेरिकेची मजबूत वित्तीय व्यवस्था, मोठी भांडवली बाजारपेठ आणि अनेक दशकांपासून तयार झालेली जागतिक आर्थिक साखळी या सर्व गोष्टींवर ते उभा आहे. म्हणूनच आज देश आपल्या परकीय चलन साठ्यात डॉलरला सर्वाधिक महत्त्व देतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर भविष्यात डॉलरचं वर्चस्व कमी झालं तर त्याचा परिणाम काय होईल? उत्तर सोपं आहे. जागतिक व्यापाराची पद्धत बदलेल, देशांमधील आर्थिक संबंध बदलतील आणि भारतासारख्या देशांनाही नव्या आर्थिक धोरणांनुसार स्वतःला बदलावं लागेल. पण सध्याच्या घडीला डॉलरला पर्याय निर्माण करणं ही अत्यंत कठीण आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे. म्हणून डॉलर हा केवळ अमेरिकेचा कागदी पैसा नाही, तो इतिहास, युद्ध, जागतिक राजकारण, अर्थशास्त्र
आणि विश्वास या सर्वांचा परिणाम आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर घेतलेल्या काही निर्णयांनी एका देशाचं चलन संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा पाया बनवलं. आणि म्हणूनच आजही अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वात प्रभावशाली चलन मानलं जातं. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण जग कसं चालतं हे समजलं तर बातम्या समजणंही खूप सोपं होतं. अशाच सखोल, तथ्याधारित आणि विचार करायला लावणाऱ्या माहितीपटांसाठी पाहत रहा मराठी खुलासा.